गुड मॉर्निंग मित्रांनो. रिटायरमेंट नंतर काय करायला हवं? गावी जाऊन आराम करायला हवा, झोपून राहायला हवं. पण नाही, माझ्यासोबत आहेत मंगला मॅडम. मंगला मॅडम रिटायर्ड आहेत, पण रोज 30 किलोमीटर सायकल चालवतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. रिटायर्ड होऊन कोणी घरी बसायचं नाही. इकडे दुखतं तिकडे दुखतं सगळं चालू होतं. एव्हरीथिंग. रोज उठायचं, सकाळी सायकल करायची, योगा करायचं, काय स्विमिंग, सायकल एक्सरसाइज, वॉकिंग आणि स्पोर्ट यू लाईक सगळं करायचं. मॅम तुम्ही कधीपासून सायकल चालवताय? मी आता 11-12 वर्ष झाली रिटायरमेंट एजपासून. नाव आय एम 68 years old. आय स्टार्टेड when I was 57. वा. आय स्टार्टेड सायकलिंग. आणि मला ना हार्ट बीपीची पिल होती माझी. आता आय हॅव नो हाय ब्लड प्रेशर नाव. अँड माय राईट नी वॉज पेनिंग व्हेरी बॅडली. आता काहीच नाही आहे. आय कॅन सायकल अँड नो पेन एनिवेअर. आय एम फिट अँड ॲक्टिव्ह. सो माझं ॲडवाईस सगळ्यांना आहे की काहीतरी करा, एक्सरसाइज करा रोज. रोज तुम्ही किती किलोमीटर सायकल चालवता आणि कुठे कुठे जाता सायकलिंग? आम्ही सायकलिंग सगळ्याकडे जातो. म्हणजे मी सगळ्या ग्रुपमध्ये आहे. कोण कुठे जातो तिथे जायचं. आणि मी बाहेरगावी पण खूप चालवलं आहे, इंडियामध्ये पण खूप चालवलं आहे. भूतान टूर केलं आहे, केरला टूर केलं आहे, गुजरातमध्ये केलं आहे, कच्छ टू भुज, आणि ते गिरनार परिक्रमा. नंतर बाहेरगावी मी UK, स्पेन, फ्रान्स, दुबई, थायलंड, नेपाळ, भूतान, श्रीलंका इथे सगळं एवढं खर्च केलं आहे. आणि आता मी जाणार आहे. आता परत मी स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि जर्मनी जाणार आहे 5 तारखेला. मॅम आपण रिटायर झालोय, आता आराम करायला पाहिजे. हे आपलं वय फिरण्याचं नाही, असं नाही वाटत का तुम्हाला? अरे कधी वाटत नाही. काश्मीर टू कन्याकुमारी गव्हर्नमेंट राईडला मी सिलेक्ट झाली फिट इंडियाचं. मला एकदा पण वाटलं नाही की मी करू नाही शकणार. आणि एक दिवस पण तिकडेच वाटलं नाही की आज नको करू, आज टायर्ड आहे, असं वाटलं नाही. मला सायकलिंग खूप आवडतं. आणि सगळ्यांनी तुम्ही पण घरी बसायचं नाही, काहीतरी काय करायला पाहिजे फॉर अवसन. एवढ्या वर्ष आपण काम करतो, दुसऱ्यांसाठी करतो, माझ्यासाठी करतो, आपल्यासाठी पण करायला पाहिजे. फिट अँड ॲक्टिव्ह होतं, तर आपल्याला पण त्रास नाही आणि आपल्या मुलांना, लोकांना पण त्रास नाही. तर सगळ्या जशी तुम्ही लोकांनी फिट आणि ॲक्टिव्ह राहा, फिट राहा, हिट राहा. सायकलिंगमुळे तुमचं कसं आयुष्य बदलत गेलं त्याबद्दल जरा मला सांगा. मी कधी पण स्वप्नात पण असं वाटलं नव्हतं की मी असं माझे लाईफ मी मध्ये राहील म्हणून सायकल करून फिट राहील. एवढे लोकांचं फ्रेंडशिप झालं आहे, एवढे सायकलिस्ट सगळे तिथे जायचं लोक भेटतात, हे करतात, मस्त बरं वाटतं आहे. सगळीकडे आपण राईड जातो. आणि महाराष्ट्र पुढे पण असलं आपण सगळीकडे बस करून ट्रेननी वगैरे जातो. व्हेरी गुड सायकलिंग कम्युनिटी, फ्रेंड्स, यू बिकम लाईक फॅमिली नाव. खूप लोकांच्या बिल्डिंग खाली मॅम सायकल अजून धूळ खात पडले आहेत. तर तुम्ही, आणि त्यांना सायकल चालवायची इच्छा आहे, नाही असं नाही आहे, पण त्यांना तुम्ही काय सांगाल? अरे मी सांगते करायला. आता मी लोकांना सायकल पण शिकवते, खूप लोकांना शिकवलं आहे. 56, 52, 53 एजचे मुलं पण त्यांनी पण केलं आहे बायकांनी. आणि लहान मुलं खूप लोक शिकली. पिंक सर्कल इथे गार्डनमध्ये मी खूप लोकांना शिकवलं आहे. आता 169 year old इज ऑल्सो लर्निंग. शिकते ती. आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे, सगळ्यांना सांगायला पाहिजे. आणि ते असं ठेवण्यापेक्षा जे नाही टेल देम टू ते डोनेट तरी करा सायकल. लोक तरी करू शकतात, दुसऱ्यांना गावची मुलं वापरू शकतात. ते सगळं मी लोकांना सांगते. असे खूप सायकलिस्ट आहेत ज्यांना रोज सायकलिंग करायचं असतं, पण त्यांना माहिती नसतं कुठे जायचं. बेसिकली ते मुंबईत राहणार आहे, तर त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? ग्रुप जॉईन करा आपल्यासाठी, आणि त्यांनी तुम्ही सगळ्याकडे जाऊ शकता. एकट्या जाताना कळत नाही काय करायचं, भीती वाटते. कोणी बरोबर असतं तर काही सायकलमध्ये प्रॉब्लेम आली सगळे हेल्प करतात. ऑल सायकलिस्ट सगळे आम्ही फॅमिलीसारखे झाले होता. आता मी सगळ्यांना तेच सांगते, काहीच नाही आहे. रस्त्यावर कशी चालवतात सगळ्यांचे प्रश्न तेच आहे. मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक होतं, कशी चालवतात. आता मी कधी कुठल्या वेळी पण रात्री सकाळ असू दे कधी पण करू शकतो. म्हणजे आपण आरामात करायचं, की आपल्याला रेस नाही करायचं, आपल्याला आरामात चालवायचं. मॅम एक छोटासा प्रश्न. आता तुमचं वय साधारण 65 वर्ष आहे. तुम्हाला आता अजून किती वर्ष सायकल चालवायची आहे? 65 नाही, आय एम गोइंग टू बी 69 दिस इयर. हो. मला पुण्याचे निरुपमा भावे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत, अजून चालवतात. किती वर्ष होणार करणार? 2500 आय एम गोइंग टू सायकल. वा, म्हणजे मी 100ला जरी पोचले तरी पण मी सायकलिंग करणार आहे. अजून काय मोटिवेशन हवंय तुम्हाला मित्रांनो घर बसल्या? मॅम ना बेटा, मॅम. थँक्यू मॅम.
मॅम म्हणजे आता तुम्ही वयाच्या 70 पर्यंत पोहोचाल, पण सर्वात पहिली सायकल तुम्ही कधी चालवली होती? किती वर्षाची असताना? काय तुमची आठवण आहे? मी 8 वर्षाची असताना माझ्या आई बाबांनी मला सायकल शिकवलं. माझे बाबा पण खूप चांगले स्पोर्ट्समॅन होते, सो सगळं एनकरेज केलं आम्हाला स्पोर्ट्ससाठी. सायकल 8 वर्षापासून आणि मला सायकल घेऊन दिली आणि मी सगळ्याकडे सायकलने जायची. आईला सामान आणून द्यायची, आई काय आणायचे म्हणजे यांनी एक्सक्यूज मला पाहिजे होता सायकल करायला. आणि लग्नानंतर थोडंसं ब्रेक झालं, 22 वर्षात लग्न झालं तेव्हा. त्यानंतर थोडंसं ब्रेक झालं. नंतर इथं रिटायर मी टीचर होती, मग रिटायर झाली. मग असं बसून काय करू म्हटलं तेव्हा ते मी सायकलिंग करायला स्टार्ट केलं. आणि त्याच्याने मला खूप म्हणजे हे झालं, मी फिट आणि ॲक्टिव्ह झाली आणि खूप लोकांची ओळख झाली. आणि सगळ्याकडे आम्ही असं ग्रुप करून सगळ्याकडे जातो, किती आनंद येतो. सगळे मला असं वाटतं सगळे माझे मुलं आहेत ते. मॅम एवढी वर्ष सायकलिंग तुम्ही करताय आणि लोकांना मोटिवेट करताय, पण आयुष्यामध्ये असा कोणता क्षण आला का तुमच्या की तेव्हा वाटलं की नाही बाबा आता सगळं माझ्या आयुष्यामध्ये संपलं आहे आणि आता काय होत नाही आहे, आणि तेव्हा तुम्हाला सायकलिंगने हेल्प केले, असं कधी झालं का? हो, कारण आता 4 वर्षाची पहिली माझी 25 वर्षाची मुलगी किडनी इन्फेक्शननी एकदम 3 दिवसात असं वाढली आणि खूप शॉक झालं मला. मी एवढे डिप्रेस झालेली, 3 महिने वेळ लागायचं बाकी होतं, काहीच करायची इच्छा नव्हती. आता झालं, देवाने असं काय केलं मला, मग मी कसं राहणार, कसं करणार. मग खूप मी नंतर 3 महिन्यानंतर मी सायकलिंग तर चालू केली, सगळ्यांची भेटली केली. तर ती सायकलिंग मी मला खरंच खूप मदत केली माझ्यावरनं बाहेर यायला. नाहीतर घरी बसल्याचं मी डिप्रेस होऊन मी झालं असतं माझं. म्हणजे आता मला कधी थांबायचं नाही, करत राहायचं. मग सगळ्यांना माझे काही पण असलं तरी सकाळी उठा आणि काहीतरी सायकलिंग करा, वॉकिंग करा, स्विमिंग करा, काही पण करा. आणि तुमच्याला आम्ही म्हणजे मेंटली आणि फिजिकली दोन्ही ॲक्टिव्ह असतो. ज्या बाईंची 25 वर्षाची लेक वारली, अशा बाईंना काय करावं आयुष्यामध्ये ते सुचत नव्हतं आणि सायकलिंगने त्यांना हेल्प केली. मित्रांनो, आयुष्यामध्ये सर्वांच्याच आपल्या आयुष्यामध्ये असे क्षण येतात जेव्हा असं वाटतं की आता सगळं काही संपलं, पण नाही. त्यातून तुम्ही कसे बाहेर पडता याच्यावरूनच तुमचं पुढचं आयुष्य ठरलेलं असतं. थँक्यू मॅम बोलल्याबद्दल.